बाबांची एक जुनी बॅग होती, त्यात मला त्यांची काही पत्र आणि एक जुनी फाटकी डायरी सापडली। पण त्याच्या एका फाटक्या पानावर मला असा उल्लेख आढळला की हा निषाद अंधारे सचिवालयात कामाला होता। तर तुम्ही जर मदत केली तर निषाद अंधारे सध्या कुठे आहे, काय करतायत ते कळेल आम्हाला आणि बाबांच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचायला मदत होईल। मदत काय, ड्युटी आहे ती आम्हाला करायलाच हवी। आता आपण काय करायचं? आपण नाही, तू करायचं। त्या टेम्पोवाल्याला पैसे तू दिलेस, टेम्पोवाल्यानंतर गायब तू केलंस, अंगदला गायब तू केलंस, अस्मिताला धमकीचे फोन हे तूच केलेस, सगळं काही तूच केलेलं आहेस। मॅडम, मला वाटतं आपण त्या माणसाची नार्को टेस्ट केली तर आपल्याला सगळंच कळेल। नाही म्हणाली, अगं नार्को टेस्ट अशी नाही करता येत, त्यासाठी कोर्टाची परमिशन लागते, खूप मोठी प्रोसिजर असते ती। शिवाय त्यात जे काही सापडतं तेच ग्राह्य धरलं जातं पुरावा म्हणून, आणि आपल्याला शिखाला इतरही पुरावे गोळा करण्यासाठी मदत करायची। अस्मिता अग्निहोत्री? हो मीच। या ना आत, या या या, बसा। बोला। मी विनायक साळवी आणि ही माझी मिसेस। बोला। बोला। माझा मुलगा आहे चैतन्य, अहो चांगला सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। मागल्याच महिन्यात त्याचं लग्न झालं। वैदेही कीर्तने मुलीचं नाव आहे। लग्न तसं रीतसर ठरवूनच झालं। पहिल्या भेटीतच आम्हाला मुलगी खूप सालस आणि चांगली वाटली। म्हटलं शुभ कार्यात वेळ कशाला, म्हणून आम्ही लग्न ठरवलं आणि पहिल्याच महिन्यात लग्न उरकून टाकलं बघा। पण आता वाटतं की आमची चूकच झाली। अहो अनाथ म्हणून मायेचं छप्पर दिलं तर आमचं घरच उद्ध्वस्त करायला निघाली। म्हणजे असं काय केलंय तिने? आम्हाला असं वाटतं, म्हणजे आम्हाला संशय आहे की तिचं बाहेर कुठंतरी प्रेम प्रकरण आहे। लफड म्हणा। पण असं का वाटतंय तुम्हाला? तिच्या वागण्यामुळे। लग्नानंतर पहिल्या 15 दिवसातच तिचं वागणं आम्हाला जरा विचित्र वाटलं। त्यात आम्हाला हे सापडलं। तर फोटो दे। हे बघ, हे बघ। हा कुठे मिळाला तुम्हाला? पोस्टाने आला। म्हणजे कोणी पाठवलं हे नाही माहिती आम्हाला। मग या सगळ्यात तुम्हाला माझी काय मदत हवी? वैदेही कुणाबरोबर फिरते हे तुम्ही आम्हाला शोधून द्यावं। पण हा प्रश्न तुम्ही तिला डायरेक्टली का नाही विचारत? अहो तिला विचारलं तर सांगणार आहे का ती? तुम्ही तुमची किंमत बोला। सॉरी, पण तुमचा काहीतरी गैरसमज होता। मी या असल्या केसेस नाही घेत आहोत। माझं काम गुन्हेगारांना शोधून काढणं, लोकांचे संशय दूर करणं नाही। हे बघा मॅडम, तुमच्या कामाचे रितसर पैसे देणार आहोत। तुम्ही तुमच्या कामाचा मोबदला बोला बस। हे बघा, तुम्ही कितीही पैसे दिले तरी माझी काही तत्व आहे आणि मी त्या तत्वांना धरूनच काम करते। हा, आता या संबंधांमुळे जर कोणाच्या जीवाला धोका असता तर एक वेळ समजू शकले, पण फक्त तुमचा संशय दूर करण्यासाठी मी ही केस घेऊ शकत नाही। याद तो फोटो घ्या।
काय माणसं आहेत, म्हणजे तुम्हाला पैशाचा आमिष दाखवतात. बघ ना, 1 महिना नाही झालाय मुलाच्या लग्नाला आणि या साळवींनी सुनेवर संशय घ्यायलाही सुरुवात केली. खरं खोटं काय ते ती वैदेहीच जाणे. झालं का ब्रेकफास्ट? नाही अजून, करावंसं वाटतंय. काहीतरीच तुमचं. ते मला मिशी बिशी आहे काय का? नाही. मग मी सरकारी नोकरी करतो? नाही. मग मी जाडाबिडा झालोय? नाही का? मग तू मला आहो जाऊ का करतेस? हो ना. मग काय म्हणू? तू मला चैतू हाक मार. एका अटीवर. कोणत्या? आज तुम्ही सुट्टी घ्यायची. सुट्टी? मॅडम, लग्नाच्या निमित्तानं मी एवढ्या सुट्ट्या घेतल्यात ना, अजून एक जरी सुट्टी मारली ना, बॉस मला नक्की नोकरीवरून काढेल. तुम्ही माझं ऐकलं नाही तर मीही तुमचं ऐकणार. ठीक आहे मॅडम, बोला काय हुकूम आहे तुमचा? सगळ्यात आधी आज आपण पिक्चर बघायचं, मग समुद्रावर फिरायला जायचं, मग एका रेस्टॉरंट मध्ये डिनर घ्यायचं आणि मग मी बॉसला जरा फोन करतो. ठीक आहे? काय ग? काय झालं? काही नाही, मला ना बरं वाटत नाहीये जरा. आईला बोलू का? नाही नको, मी होईन ठीक थोड्या वेळाने. तुम्ही जा ऑफिसला. तुला मी गोळ्या आणून देऊ का? आहेत का तुझ्याकडे? नको चैतन्य, आय एम फाईन. तुम्ही खरंच जा ऑफिसला, मला वाटेल बरं थोड्या वेळाने. ठीक आहे, तू पडून राह, समजलं? मी येतो. हो मी बोलते. तू भेटशील मला अर्ध्या तासात. वैदेही, त्या घाईघाईने कुठे निघालीस तू? आई मला जरा बाहेर जावं लागतं. बाहेर म्हणजे नक्की कुठे? बाबा मी माझ्या मैत्रिणीला भेटायला चालले. अगं मग तिलाच नाही का इथं बोलवायचं? हा, म्हणजे आम्हीही भेटून घेतलं असतं ना तिला. पुढच्या वेळेस नक्की बोलवते. वैदेही, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तुझा चेहरा असा पांढरा फटक पडलाय म्हणून विचारते. कसं आहे ना, आजकालच्या मुली तुम्ही लग्न होऊन 1 महिन्यात घरी आल्याबरोबर आपल्या सासू सासऱ्यांना घराच्या बाहेरचा रस्ता दाखवता, म्हणून विचारलं. तुझा तसा काही प्लॅन नाहीये ना? आई हो, काय बोलताय तुम्ही? तुम्ही दोघंही मला माझ्या आई वडिलांसारखे आहात. असं का करेन मी? विचारलेलं बरं ग. अगं तू काही खाल्लंस का? नाही बाबा. अगं मग थोडं खाऊन घे ना. अगे काम कर, तिला जरा नाही नको बाबा, मी आता बाहेरच पडते ना, मैत्रिणी बरोबर काहीतरी खाऊन घे, येते. खूप घाई आहे तुला. नक्की मैत्रिणीलाच भेटायला चालली आहेस ना? हो आई, मैत्रिणीलाच भेटायला चालली मी. मला जरा उशीर होतोय, मी निघते. बाबा मी आल्यावर काहीतरी खाऊन घेईन, ना येते. अगं इतक्या तडकाफडकी कुठे गेली गं ही? गेली असेल त्या फोटोतल्या मित्राला भेटायला. हॅलो, नमस्कार. कोण बोलतंय? बघ, ओळखता येतं का? लग्न झाल्यावर माणसं विसरबोळी होता तसं ऐकलंय. ते खरंच आहे म्हणे, पण मी तुम्हाला ओळखलं नाही. तुमचं नाव काय?
पण मी चांगलाच ओळखून आहे तुला. हे बघा, मला मस्करीसाठी वेळ नाही. मला भरपूर कामं पडलेत. तू कोण आहेस ते मला सांगशील का? समजवण्याच्या पलीकडे गेले ती आता. बघेन बघेन आणि एक दिवस हाताला धरून घराबाहेर काढेन तिला. एक दिवस कळलं पाहिजे की भवानी फेकते कोणाला. फक्त कामच करत बस. तुझ्या घरी काय चालू आहे तुला काहीच माहित नाही. म्हणजे तुझी लाडकी बायको आता कुठे आहे माहितीये का? हे याचं उत्तर मी तुला का देत बसू? उत्तर माहित नसलं ना की अशी कारण देत बसतो. म्हणजे म्हटलं ना, तू ऑफिस मध्ये असतोस आणि तुझ्या मागे तुझी बायको कुठे जाते तुला माहित नाही. हे बघ, माझी बायको आता घरी असेल, समजला का तुला? घरी तू फक्त बोळाच नाहीस, भाबडा पण आहेस. ती आता कुठे आहे आणि कोणाबरोबर आहे ते फक्त मला माहिती. कुठे? शुभम हॉटेल मध्ये आहे तुझी बायको. एवढ्या घाईने का बोलून घेतलं? काय झालं? काय चाललंय ते माझं मलाच कळत नाही समीया. आणि हे सगळं माझ्याच आयुष्यात का होतंय? अरे काय झालं समीया? मला तसे मेसेजेस परत यायला लागले पुन्हा. मला वाटलं लग्नानंतर हे सगळं बंद झालं असेल. काहीही थांबलेलं नाहीये. काय करावं ना तेच कळत नाहीये मला, म्हणून तुला बोलावून घेतलं. मला वाटतं आपण पोलिसात जायला हवं. हे बघ, हे जर खोटं निघालं ना, आई शपथ मी तुला सोडणार नाही, लक्षात ठेव. तू आधी धैर्य तर, सोडायच्या गोष्टी नंतर कर. राग साठवून ठेव डोक्यात रे. तो वैदेहीवर गाडायला उपयोगी पडेल जेव्हा तुला ती एका पुरुषाबरोबर त्या हॉटेलमध्ये सापडेल तेव्हा. नाही समीया, पोलिसात नको ग. पोलिसात गेलो ना तर उगाच सगळीकडे चर्चा होईल आणि त्यात माझी बदनामी. माझी तर सोड, पण माझ्या सासरच्यांचं काय समीया? खरं सांगू समीया, लग्नानंतर जेव्हा मला पहिल्यांदा हा मेसेज आला ना, तेव्हाच मी ठरवलं होतं की त्या क्षणी चैतन्याला सगळं सांगून टाकायचं. पण वेळच मिळाला नाही ग. सतत घरात पाहुणे असायचे, सांगूच शकले नाही त्याला. पण आता जर हे सगळं त्याला कळलं तर काय वाटेल त्याला माझ्याबद्दल? हे सगळं तू का करतोय? अरे पुरुष जातीच्या हितासाठी करतोय. पुरुषांवर अन्याय झालेला मला अजिबात आवडत नाही. या मुली खूप हलकट असतात रे. त्या प्रेम एकावर करतात आणि लग्न दुसऱ्याच कोणाबरोबर. शट अप! तू आहेस तरी कोण? कोण आहेस तू? तुझ्या वैदेहीचा मित्र. समीया, माझ्या संसाराला दृष्ट नाही ना लागणार. वैदेही असं काहीही होणार नाही. मी आहे ना, काळजी करू नकोस. पोलिसात नको जायला आपण. पण मग तू आता काय करायचं ठरवलंय? समीया, चैतन्याचा फोन आहे. नको घेऊस. हॅलो हॅलो आई, जरा वैदीला फोन दे. अरे वैदेही घरात नाहीये, बाहेर गेली ती. घरात नाही? अगं तिला तर बरं नव्हतं ना. अरे पण तसं काही बोलली नाही ती आम्हाला, आणि तिच्याकडे बघून असं काही वाटलंही नाही. उलट छान तयार होऊन लगबगीने बाहेर गेले मैत्रिणीला भेटायला. तुम्ही तिला जाऊ कसं दिलं? तिला तर बरं नव्हतं. अरे आता आम्ही कसं अडवणार तिला? ती तिच्या मर्जीची मालिक आहे. तिला उगीच वाटायचं सासू सासरे जाच करताय तिचा. ठीक आहे, बघतो मी काय. चैतन्य, हा मला जरा बोलायचंय तुझे. काय? म्हणजे मला तुझ्या बायकोची लक्षणं काही ठीक दिसत नाहीये. म्हणजे बघ ना, तुला सांगितलं की माझी तब्येत बरी नाहीये म्हणून, आणि आता तयार होऊन मैत्रिणीला भेटायला गेलीये. आता नक्की मैत्रिणीला भेटायला गेलीये की? आई, तुला मला नक्की काय सुचवायचं? हे बघ, मला काही सुचवायचं नाहीये तुला. तू एकदा तिच्याशी नीट बोल. तिच्या मनात काय चाललंय ते जाणून घे, कळलं? ठीक आहे, बघतो काय ते.
ती आता कुठे आहे आणि कोणाबरोबर आहे ते फक्त मला माहिती. शुभम हॉटेलमध्ये आहे तुझी बायको. वैदेही शांत हो. हे बघ, वेळ आली की सगळं नीट होईल. पण तू आत्ता चैतन्याला काही सांगू नकोस. परत त्याचाच फोन येतोय. समिया, त्याला संशय नसेल ना आला? मी आई बाबांना सांगून निघाले होते. चैतन्यांनी जर घरी फोन केला असेल आणि आईने त्याला सांगितलं असेल की मी बाहेर गेले तर? सकाळी मी त्याला सांगितलं होतं की मला बरं वाटत नाहीये म्हणून. काय वाटेल त्याला? वैदेही प्लीज सावर स्वतःला. वैदेही, हे सगळं रोहन तर करत नसेल ना? रोहन? नाही ग, रोहनचा काय संबंध आणि तो का करेल हे सगळं? पण मग कॉलेजच्या इतर ग्रुप पैकी कोणी? कॉलेजच्या ग्रुप पैकी कोण असणार ग? आणि माझा खरंच कोणाशीही कॉन्टॅक्ट नाही आता, एक्सेप्ट मुरली. म्हणजे तो कधी कधी फोन करतो मला, चौकशी करतो माझी, मी कशी आहे, मला काही त्रास नाही आहे ना. पण तो बिचारा खूप साधा आहे ग. लग्न झालं मुरलीचं? नाही अजून. बाय द वे, रोहन US मध्ये होता, तो नुकताच परत आलाय म्हणे. अरे काय चालू आहे? सॉरी सर, पुसून देतो. रोहन, अगं समिया, किती विचित्र योगायोग आहे हा. आत्ताच आपण रोहन बद्दल बोलत होतो आणि आता तू इथे. थांब, बोलवते त्याला. समिया नको, रोहनशी बोलायची माझी अजिबात इच्छा नाहीये. आणि मुळातच त्याच्याशी बोलून काय फायदा होणार आहे? आणि आता त्याच्यामुळे मला माझं प्रेझेंट आणि फ्युचर डिस्टर्ब करायचं नाहीये. ओके, ॲज यू से. एक्सक्यूज मी मॅम, MH032726 नंबरची गाडी तुमची आहे का? माझी आहे. हो, तुमच्या गाडीच्या पाठीमागे काही गाड्या पार्क आहे, त्या काढायला जरा प्रॉब्लेम होतो, तर तुम्ही येऊ शकता का? आलेच मी. तू बस, मी जरा पार्क करून येतो. कोणाला शोधतेस? सरप्राईज ना? कशी आहेस? मी तिकडे बसलो होतो तर तू दिसलीस मला. म्हटलं की विचारावं की कशी आहेस. बरी आहे मी. काय सांग, मी तुझ्याशी इकडे बोलायला आलोय, तुला आवडलं नाही का? नाही, असं काहीच नाही. तू इकडे एकटी आलीस का? नाही, मी समियाला भेटायला आले. ओके, कुठे आहे समी? ते गाडीच्या पार्किंगचा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून बघायला गेले. बाय द वे, तुझं लग्न झाल्याचं कळलं. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. चैतन्य नाव आहे ना तुझं? कसा आहे का तू? चांगला आहे. माझ्यापेक्षाही? हे बघ रोहन, आपल्यात जे होतं ते संपलंय कधीच. तू आता उगाच त्या सगळ्या जुन्या गोष्टी उकरून काढू नकोस.
कारण त्यातनं तुझ्या हाती काहीच लागणार नाही. मान्य आहे मला, पण तू मला तर एक सांगशील मी काय गुन्हा केला होता? तू एकाएकी मला वैदेही, तुला तर बरं वाटत नव्हतं ना? आता बरी आहेस? मी तुला खूप फोन केले. हे बघ किती मिस कॉल केला, तू फोन नाही उचलला. बिझी असशील. हा हे हा रोहन वारंग, माझ्या कॉलेजमधला मित्र. आणि हे चैतन्य सावळे. अँड इफ यू डोंट माइंड, निघू आम्ही. वायवर आहे. अगं का केलंस तू असं? मला उत्तर हवंय वैदेही. तुला जर त्याला भेटायलाच जायचं होतं तर मला सांगून गेली असतीस, मी परवानगी दिली असती. त्यासाठी तू खोटं बोलून गेलीस, आजारपणाचं नाटक केलंस. मी रोहनला नाही, समियाला भेटायला गेले होते. रोहन तिथे येणार आहे मला माहित सुद्धा नव्हतं, आणि त्यालाही माहित नव्हतं की मी तिथे असणार आहे. या सगळ्यावर मी विश्वास ठेवायचा असं म्हणायचंय का तुला? मी समियाला भेटायला गेले होते, रोहनला नाही. मग समिया तिकडे दिसली नाही त्याचं काय? ती नेमकी त्याच वेळेला गाडी पार्क करायला गेली होती. वाह, गाडी पार्क करायला गेलेली आणि योगायोगाने मी तिकडे पोहोचलो त्याच वेळेत. हेच खरंय. ठीक, मी मान्य करतो मी हे खरंय. पण तुला घरातून खोटं बोलून जायची काय गरज होती? पण मी आई बाबांना सांगून गेले होते जाताना. सांगून गेले बाहेर पडताना गडबडीत? ही पद्धत आहे? हा, तू जर त्यांना नीटपणे सांगितलं असतंस की तू कुठे चाललेस, त्यांना बरं वाटलं असतं. मला कळतंय हो, सगळं कळतंय, पण मला काय झालंय ना ते कळत नाही. अंगातली सगळी शक्तीच निघून गेली आणि डोकं बधीर झालंय नुसतं. वैदेही, लग्न हे विश्वासाच्या पायावर उभं असतं. तुझ्या आयुष्यात असं काय आहे का जे मला जाणून घेणं गरजेचं आहे? सांग मला. मला चैतन्य, मला खरंच नाही माहित हे सगळं कोणी केलंय. अगं तुझी फूस असल्याशिवाय कोण करेल हे सगळं? चैतन्य, हा तोच मुलगा आहे ज्याला ही भेटायला गेली होती. नाही आई. आई म्हणू नकोस मला. आई नाहीये मी तुझी, आणि सासूही नाही. चैतन्य, तुझ्या डोक्याला ताप होऊ नये म्हणून आजपर्यंत कधी बोलले नाही, पण आता पाणी डोक्यावर न केलंय. हा, आलेच मी. बघ बघ तुझ्या बायकोची थेर. चैतन्य, चैतन्य प्लीज माझं ऐकून घ्या. चैतन्य प्लीज माझं ऐकून घ्या. अहो असं काय करताय? मला काय सांगायचं ते तरी ऐकून घ्या. तुमचा गैरसमज होतोय. चैतन्य प्लीज माझं ऐका. चैतन्य दार उघडा, मला बोलायचंय तुमच्याशी. प्लीज दार उघडा. चैतन्य, बस झाली तुझी नाटकं.
या नाटकांना आता आम्ही भुलणार नाही आहोत. आई काय बोलताय तुम्ही? प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मला खरंच माहित नाहीये हे सगळं कोण करताय ते. आणि तो फोटो नाटकातला आहे, खोटा आहे तो. आई तो फोटो नाटकातला आहे की तू आता हे जे करतेस ते नाटक आहे? काय बोलताय तुम्ही? पुढचा मागचा कुठलाही विचार न करता माझ्या चैतन्याशी मी तुझं लग्न लावून दिलं. त्याचे चांगले पांग फेडलेस. हो वागलीस तू असं आमच्याशी? काय वाईट केलं तर आम्ही तुझं? एका तोंड दाखवायला जागा ठेवली नाही तू आम्हाला. आता तुला या घरात खरा नाही. निघ इथून. निघ म्हटलं ना. आई मी कुठे जाणार आहे? आई चल. आई निघ इथून. उतार खाली. आई मी कुठे जाऊ? आई कुठेही जा. जा तुझ्या त्या मित्राकडे. आई प्लीज. बाबा तुम्ही तरी सांगा ना आईला प्लीज. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आम्ही तुला सालस मुलगी समजत होतो. आता कृपा कर आणि या घरातून निघून जा. शांतपणे जगू दे आम्हाला. जा. निघ इथून. आई असं नका प्लीज. प्लीज नको. आई प्लीज. आई माझं ऐकून तरी. आई मॅडम प्लीज लवकर या. अगं म्हणाली लवकर आण पाणी. म्हणाली काय झालंय नेमकं? मॅडम ही रस्त्यात बसून एकटीच रडत होती. मी तिची चौकशी केली तर मला काही सांगायलाच तयार नाही. मी तिला म्हणाले की तुझं हे असं बसणं तुझ्यासाठी सुरक्षित नाहीये. तर म्हणाली मी कोणाची तरी वाट बघतीये. मला तिचा संशय आला म्हणून मी म्हटलं असं असेल तर मी थांबते तुझ्या बरोबर. तर मोठमोठ्याने रडायला लागली आणि मग माझ्या बरोबर यायला तयार झाली. आता गाडीवरून उतरताना चक्कर येऊन पडली. मॅडम सॉरी मॅडम. मी तुम्हाला न विचारताच तिला घेऊन आले. पण ना मला खरंच असं वाटलं की ती कुठल्या तरी संकटात आहे. म्हणाली अगं तू ओळखलं नाहीस का हिला? ही सकाळी. मॅडम बरं वाटतंय तुला आता? मी कुठे? हे बघ वैदेही अजिबात काळजी करू नको. तू तर अगदी सेफ आहे. तुम्हाला माझं नाव कसं कळलं? कळलं. बरं अगदी निसंकोचपणे सांग काय झालं? तू इतक्या रात्री अशी रस्त्यात एकटीच का बसली होतीस? मी तुम्हाला सगळं सांगितलं तर काय कराल तुम्ही? मदत करेन तुला. मदत? हे सख्या नात्यांनी जवळ नाही केलं मला. तर तुम्ही काय मदत करणार? आणि तुमचं आणि माझं तर कुठलं नातं सुद्धा नाही. आपण दोघीही स्त्री आहोत. हे नातं पुरेसं आहे. एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची शत्रू असते आणि माझ्या बाबतीत नेमकं हेच झालं. मग तर मला सांगच नेमकं काय झालं. मला जर भडाभडा बोलता आलं असतं तर आज ही परिस्थिती आलीच नसती माझ्या. मला माझ्या सासरच्यांनी घराच्या बाहेर काढलं. त्यांना असं वाटतं की माझे बाहेर कोणाशी तरी संबंध आहे. बघ तुझ्या घरच्यांना असं का वाटतंय? म्हणजे खरंच असं काही आहे की तुझ्या वागण्यातनं असं काही झालंय की ज्यामुळे तुझ्या घरच्यांना संशय आला? नाही अजिबात नाही. माझे कोणाशी तसे संबंध नाहीये. सगळं माझ्या बाबतीत का होतंय तेच कळत नाहीये मला. गेल्या काही दिवसात माझ्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की ज्यांनी मी पूर्णपणे हादरून गेले. कोणत्या घटना?
अगं ऐकलंस का? आले आले. काय हो? अरे वैदेने बघ काय सुंदर रांगोळी काढली आहे. मग सून कोणाची आहे? माझी. अगं मला एक सांग, तुला रांगोळीची साधी सरळ तरी रेष ओढता येते का? पुरे हा, मलाही येते. उगाच काही बोलू नका तिच्या पुढे. अगं काही नाही, खरं तेच सांगतोय. तुला सांगतो वैदेही, हिने छापा जरी घेतला ना तरी हिची रांगोळी बिघडलीच म्हणून समज. अगं त्या छाप्याच्या आकारावरून आम्हाला रांगोळीचा आकार ओळखायला लागतो. काय बोलताय हे? चहा ठेवला तर डोसा आधी. डोसला मगाशीच फार छान झाला होता चहा. वैदेहीनं केला होता वाटतं. हो, तिनेच केला होता. हा, आणि आता यापुढे तुमचं सगळं तीच करणार आहे. वैदेही, कळलंय ना तुला? तुझ्या सासऱ्यांचं आणि तुझ्या नवऱ्याचं दोघांचं आता तुलाच करावं लागणार आहे. मला बाई जबाबदारीतून मोकळी कर आता. हॅलो, कोण? वैदेही? एक मिनिट हा. वैदेही, अगं तुझा फोन आहे. घे. अहो, पुरे झाले आता कौतुक. आंघोळ करून घ्या, तेवढ्यात जायचं आपल्याला. चला चला चला. वैदेही, हॅलो, कशी आहेस वैदेही? मी बरी आहे. कोण बोलतंय? तुझं लग्न झालं ना आता, खूप बरं वाटलं ग. एकीकडे बरं वाटलं आणि एकीकडे खूप वाईट शुद्ध. बरं याचं वाटलं की तुला अशी फॅमिली मिळाली. तुला आतापर्यंत कधीच फॅमिली मिळाली नव्हती. आणि वाईट याचं वाटलं की तू माझ्यापासून दूर गेलीस. तू माझं सर्वस्व आहेस वैदेही. माझं सर्वस्व माझ्यापासून हिरावलं गेलं. पण फार काय नाही, आपण लवकरच एकत्र येणार, तेही कायमचे. परत कधीही दूर न जाण्यासाठी. येशील ना तू? मला खात्री आहे तू येशील. आणि जेव्हा येशील ना तेव्हा तो पिवळा ड्रेस घालून ये. त्यात तुझं सौंदर्य अजूनच खुलून येत. कोण कोण बोलतंय? मी तो आहे जो तुझ्यासाठी काही करू शकतो वैदेही. वेळ आली तर तुझ्यासाठी जीव देऊ शकतो आणि जीव घेऊही शकतो. फक्त तुझ्यासाठी. बाय द वे, रांगोळी किती सुंदर काढलीस का? अगदी तुझ्यासारखी. फक्त तुझ्यासाठी. फक्त तुझ्यासाठी. नंतर हे सगळं वरच्यावर घडू लागलं. कधी फोन कॉल्स, कधी मेसेजेस, कधी पत्र. मग रात्री बेरात्री गुड नाईट, आय लव्ह यू असे मेसेजेस यायला लागले. आणि एकदा तर मला 5 गार्डनला येऊन भेट असाही मेसेज आला होता. मग गेली होतीस तू भेटायला? नाही, माझी हिंमतही झाली नाही आणि इच्छाही. पण मी त्याला भेटायला गेले नाही ह्याचा कदाचित त्याला राग आला असा. आणि म्हणूनच एक दिवस त्यांनी घराच्या दारावर आय लव्ह यू वैदेही असं लिहिलं. असे कॉलेजमधले फोटोज माझ्या सासूबाईंपर्यंत पोहोचले. तो फोटो म्हणजे कॉलेजमधल्या एका नाटकात मी एका मुलाला मिठी मारतानाचा होता. ह्याच्यावरून बरेच गैरसमज झाले. काय करू ना तेच कळत नाही. माझ्या सासरच्यांना आता असं वाटतंय की हे सगळं माझ्या संमतीने होत होतं. त्यांना असं वाटत होतं की मी खरंच कोणामध्ये तरी गुंतले. मग नाही गुंतलीस तू? नाही, अजिबात नाही. कॉलेजमध्ये आमचा एक ग्रुप होता.
रोहन, समिहा, मुरली आणि मी. कॉलेज म्हणजे आमचं जग होतं आणि आमचा ग्रुप म्हणजे सर्वस्व. रोहनही त्या ग्रुपमध्ये असल्यामुळे माझं सगळ्यात जास्ती त्याच्याशीच पटायचं. हळूहळू आमची मैत्री वाढली आणि आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो. पण नंतर काही कारणांमुळे आमचं ब्रेकअप झालं. तो त्याच्या आयुष्यात बिझी झाला आणि मी माझ्या. त्यानंतर तो आज भेटलाय मला. हे बघ, तू काळजी करू नकोस, मी मदत करेन तुला. तू आजची रात्र माझ्याकडेच राहा. उद्या आपण तुझ्या सासरी जाऊ. मी येईन तुझ्यासोबत. मी बोलेन तुझ्या सासरच्यांशी. ठीक आहे? नाही, नको, मला तिथे नाही जायचं. त्यापेक्षा मी समिहाकडे जाईन. ठीक आहे, पण मग ऍटलिस्ट तिला फोन तर लावून बघ, ती आहे की नाही. म्हणाली हो. आउट ऑफ कव्हरेज एरिया येतो. बघ, मग आता आजची रात्र इथेच थांब. नको, तुम्ही आधीच इतकं केलंय माझ्यासाठी. अजून त्रास नाही द्यायचा मला. अजून एक व्यक्ती आहे जी माझी मदत करेल. मुरली. वैदेही, काय झालं? अगं बोल ना. फोनवरही तुझा आवाज बरा नाही वाटला. मुरली, प्लीज आत्ता तिला काही विचारू नका. मी अस्मिता. मला तिची मैत्रीणच समजा. ओ, ती खूप मानते तुम्हाला. मला म्हणाली तुम्ही तिला जरूर आसरा द्याल म्हणून तिला इथे घेऊन आले. आपण काय घडलंय असं? आपण नंतर बोलूयात का? आता तिला तुमच्या मदतीची गरज आहे. नाही, तुम्ही काही काळजी करू नका. ती इथे सुखरूप राहील. तुम्ही इथे एकटेच राहता का? नाही, मी आईसोबत राहतो. माझ्या आई आहे ना. आज झोपली आहे. रात्र खूप झाली आहे ना. उठवू का? मी उठवतो. नाही नाही, हो, इट्स ओके. मी सहजच विचारलं. हो, बरं चला, मी निघते आता. वैदेही, मी येते. हा, उद्या सकाळी बोलूया. गुड नाईट. नमस्कार. उद्या समिहा आली की मी तिच्या घरी जाईल. उद्याचं उद्या बघू ग. खरंच तुझे आभार कसे मानायचे ना तेच कळत नाहीये मला. हो, गुपचूप आज जाऊन झोप. बघ किती छान दिसतेस हसल्यावर. अशीच हसत राहा. अजिबात टेन्शन नको. जा आता, उशीर झालाय. झोप झोप. फक्त तुझ्यासाठी.
फक्त तुझ्यासाठी. फक्त तुझ्यासाठी. आज खूप वर्षांनी माझ्या आयुष्यात हे यश आले. खूप प्रयत्न केले तेव्हा कुठे आज तू माझ्या घरपर्यंत आली. पण अजून पूर्णपणे माझ्या आयुष्यात नाही आली ना. आजपर्यंत कधीच कोणावर कसली जबरदस्ती नाही केली. सगळं सहज घडत गेलं. आताही घडेल अगदी सहज. मी घडवून आणि फक्त तुझ्यासाठी.